जय भीम नवोदय बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी। गेल्या 3 दशकांपासून ओबीसी समाजाच्या विविध समस्या घेऊन लढणारे उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर कनेरे यांनी नुकताच दिल्ली येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्राचे प्रभावी चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय। राहुल गांधी यांनी लोकसभेत जातीय जनगणना व्हावी अशी मागणी केली व कार्य करण्याची पद्धत लक्षात घेता किशोर कनेरे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। पदाची कुठलीही लालसा न ठेवता माळी समाजाचे प्रश्न व ओबीसींच्या समस्या हे काँग्रेस पक्ष मार्गी लावू शकते या दृष्टिकोनातून किशोर कनेरे यांनी शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला व पक्ष भविष्यात जी जबाबदारी देईल ती पार पाडू असे मत व्यक्त केले। काँग्रेसमध्ये जाण्याचं कारण एकच की मी गेल्या 35 ते 40 वर्षापासून जेव्हा राजकारणात आहे तेव्हापासून ओबीसीचं काम करतो। ओबीसी सोबत पर्टिक्युलरली ओबीसीमधील एक घटक असलेल्या माळी समाजाचा मी कार्यकर्ता आहे। गेल्या ज्या पक्षामध्ये होतो मला असं वाटलं की आता आपण ओबीसींकरता किंवा आमच्या माळी समाज हा महाराष्ट्रात मुख्यत्वे 13% ते 15% जवळपास आहे। सुरुवातीला आमच्या समाजाचे जवळजवळ 27-28 आमदार या महाराष्ट्रात राहायचे। राहुल गांधींची जी भूमिका घेतली होती जातीय जनगणनेची या संदर्भात माझीसुद्धा भूमिका होती। मी 2010 साली सुप्रीम कोर्टात एक पिटिशन होती माझी की जातीय जनगणना झाली पाहिजे। त्यावेळी तो निर्णय झाला होता, पण ती जी काही जनगणना झाली ती नंतर काही पब्लिश केली गेलेली नाही ह्या भारतीय जनता पक्षाच्या शासनाने। आमचे जे काही महाराष्ट्राचे जे लोक होते सर्वांनी आम्ही बैठक घेऊन मीटिंग केली, विचार केला। असं जाणवलं की समजा आपल्याला पुढे आपल्या ओबीसी समाजाचा किंवा आपल्या जे काही आमचे छोटे छोटे तबक्याचे जे समाज आहेत त्यांचा काही येणाऱ्या काळामध्ये भला करू शकेल तशी राष्ट्रीय पक्षच आपण निवडला पाहिजे। भाजपमध्ये सुद्धा आमचे लोक गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत होते। भाजपला भरपूर प्रमाणात ओबीसींनी सहकार्य केलं, परंतु ज्याप्रमाणे रिटर्न्स जे समाजाला मिळायला पाहिजे तसं काही दिसलेलं नाही। त्याच्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची निवड केली आम्ही। माननीय महाराष्ट्राचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, आदरणीय आमचे नितीनजी राऊत झाले, सुनीलजी केदार झाले, विकास ठाकरे, सगळ्यांशी चर्चा केली। सगळ्यांनी मला एक हे सांगितलं की भाऊ तुम्ही जे काम करता ते तुम्ही समजा पक्षात आले तर तुम्ही ज्या विचारसरणीशी काम करू शकता आणि पुढे आमच्या पक्षालासुद्धा एक पोटेन्शियल म्हणून तुम्ही मिळाल आणि तुमचा जो विचार आहे ह्या विचाराचा तुम्ही पक्षामध्ये राहून भरपूर काही मोठ्या प्रमाणात कार्य करू शकाल। यावेळी सगळ्यांची मिटिंग असल्याने निर्णय घेतला आणि मागच्या आठवड्यात सन्माननीय रमेशजी चेन्नीथला यांची दिल्लीत भेट घेतली। त्यांनासुद्धा सगळी माझी भूमिका विशद करून सांगितली। नानाभाऊंनी सांगितली की आपल्या पार्टीकरता असेट आहे, पोटेन्शियल असणारे लोक आहे, यांना आपण पुढल्या पक्षात घेतलं पाहिजे। त्यांनी माननीय खडगे साहेबांशी चर्चा केली। खडगे साहेबांनी त्याशी ताबडतोब संध्याकाळी 7 वाजताची वेळ प्रवेश करता दिली आणि त्यांच्याशीसुद्धा चर्चा झाली। ह्या विषयाची तुम्हाला बोललो ते विषयी त्यांच्याशी चर्चेला गेली आणि त्यांनी सुद्धा सांगितलं, आश्वस्त केलं की येणाऱ्या काळामध्ये किशोरजी तुम्ही ज्या याच्यामध्ये काम करताय काँग्रेसची विचारसरणी पण तीच आहे, तुम्ही याच्यात काम केलं हे केलं तर पुढे आम्ही तुमचासुद्धा फायदा आमच्या पक्षाला होईल आणि आम्ही त्या समाजाकरता निश्चितच काही ध्येयधोरणं राबवून पुढे यांचा विकास करण्याचं राहुलजींचं स्वप्न आहे त्याचं पूर्ण कर तुमचा हातभार लागेल आणि त्यावेळी मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। महाविकास आघाडीने 85-85 या सूत्रानुसार जागा वाटप जाहीर केलं आहे, तर उर्वरित जागांबद्दल लवकरच निर्णय घेतला जाणार आहे। जागा वाटपात काँग्रेसचा वाटा अधिक असेल असं सुतोवाच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। तसंच मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। उभाटांच्या पक्षाने काल संजय राऊतांनी मीडियापुढे पण सांगितलं की काही जागाचा अदलाबदल होऊ शकतो किंवा काही जागामध्ये ती दुरुस्तीची आवश्यकता आहे यादीमध्ये, असं त्यांनी कबुलीच दिली। त्यामुळे त्यावर फार काही आता चर्चा करण्याची गरज नाही आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढण्याचा निर्धार केलेला आहे। काल
जवळपास 270 जागावर एकमत झालं. 85 जागा क्लिअर झाल्या, म्हणजे 255 जागा. मित्रपक्षासाठी काही जागा आम्ही सोडल्या आणि काही जागा आपसामध्ये बदल करण्याचा निर्णय आम्ही घेतो आहोत. त्याला एक्सचेंज आपण करू शकू, अशी ही चर्चा आमच्यामध्ये झाली. आणि मला वाटतं की आम्ही हे जागा वाटप करत असताना आकडे कोणाला किती आकड्यावर आम्ही गेलो नाही, तर आम्ही मेरिटवर गेलो. कारण संख्या कोणी किती लढवावी, किती जागा कोणी घ्याव्यात, यावर आमचं कुठेही आग्रह नव्हता. आम्ही केवळ आणि केवळ मेरिटवर सिलेक्शन कसं होईल याचा विचार केला. आणि म्हणूनच विदर्भामध्ये साधारणतः आम्ही 42 ते 43 जागा विदर्भामध्ये आम्ही लढतो. आणि मला वाटतं की विजयाची मुहूर्तमेढ विदर्भात काँग्रेसचा झेंडा एक मजबूतीनं जनता साथ देईल आणि विधानसभेमध्ये आघाडीची सत्ता आणण्यामध्ये विदर्भाचा मोठा वाटा राहील असं मला वाटतं. काँग्रेस समीकरण जे सांगताय 255, 85, 270 जागा म्हणताय, 18 जागा मित्र पक्षाने म्हणताय, म्हणजे 15 जागांचं सस्पेन्स आहे का? सस्पेन्स म्हणून नाही, त्यातील जागा अदलाबदली करायची आहे, त्यामुळे आम्ही त्यावर काही बोलू शकलो नाही. आणि मित्रपक्षांच्या संदर्भात काही जागांचा आग्रह आहे, त्यामुळे त्या जागा आम्ही होल्डवर ठेवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काँग्रेसचाच जास्ती वाटा राहील का? कारण की 85 म्हणतात काँग्रेस निश्चितच काँग्रेसचा वाटा त्यामध्ये अधिकचा राहील. 105 पर्यंत काँग्रेस राहील. साधारणतः 100-105च्या दरम्यान राहील असं एकूण या सगळ्या चर्चेमध्ये आम्हाला दिसते. पण आकडा कितीचा असावा, 100 असावा, 120 असावा, यापेक्षा संख्याबळ किंवा किती अधिक जागा पदरात पाडून घेण्यापेक्षा मेरिटवर जागा वाटप हा महत्त्वाचा मुद्दा होता. काँग्रेसची यादी कधी येणार आहे? सगळ्यांना उद्या संध्याकाळी काँग्रेसची पहिली यादी येईल. आज पण पहिली यादी येण्याची शक्यता आहे. एक 52 लोकांची 54 लोकांची पहिली यादी येण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यावर केंद्रीय निवड समितीमध्ये मान्यतासुद्धा झालेली आहे. आणि उद्या संध्याकाळी दिल्लीमध्ये उर्वरित जागांची स्क्रीनिंग आणि CEC आहे. म्हणजेच उद्या रात्रीपर्यंत काँग्रेसच्या जवळपास 95% जागा या उद्या संध्याकाळी घोषित होतील. संयमी नेतृत्व म्हणून बाळासाहेब थोरातांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाची चर्चा येत आहे कुठंतरी. नाना पटोलेंना पर्याय नाही, अजून निवडणूक होऊ दे. निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे बसू आणि मुख्यमंत्री पदाचा निर्णय महाविकास आघाडी घेईल. कुठंतरी ज्या पक्षाचे सगळ्यात जास्त आमदार राहतील त्या पक्षाचा बघा, आकडा किंवा कोणाची संख्या यावर आपण आता चर्चा करत नाही. तर महाविकास आघाडीचं बहुमत मिळवण्यासाठी आम्ही आता चर्चा करतो. त्यामुळे कोणाचे किती आमदाराच्यावर आपला मुख्यमंत्री निवडायचा हा विषय आता आमच्या पुढे चर्चेचा नाही. आमच्या पुढे महाभ्रष्ट आणि लुटारूंची जी टोळी महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसली आहे, या टोळीला सत्तेबाहेर काढणं, हाकलणं आणि महाराष्ट्राला एक स्वच्छ आणि मजबूत सरकार, प्रामाणिक सरकार देणं, हा एवढाच उद्देश आमच्या पुढे. रामटेक उभाठाला सुटलेली आहे. कुठंतरी दक्षिण आणि पूर्व नागपूर जे आहे ते काँग्रेसला मिळतील अशी अपेक्षा आहे. रस्सीखेचे झालं, वादळ सगळं झाले. दक्षिण नागपूरचा तिळा सुटलेला आहे, तो आपल्याला आम्हालाच मिळालेला आहे, त्यामुळे आता तो वाद नाही. आम्ही एक प्रस्ताव त्यांच्याकडे दिलेला आहे, त्याच्यावर चर्चा सुरू आहे. आम्ही काही जागांच्या अदलाबदलामध्ये त्यामध्ये नागपूर ग्रामीणचा पण समावेश आहे. उमेदवार अदलाबदल मोठी नेते कोणते प्रचाराला येणार? राहुल गांधी यांच्या नावाची चर्चा, प्रियंका गांधी यांच्या नावाची. खरगे साहेब येणार, राहुलजी येणार, प्रियंकाजी येतील आणि त्यानंतर देशातील अनेक नेते यावेळेस महाराष्ट्रामध्ये अधिकाधिक सभा घेणार आहेत. प्रत्येक विभागात प्रियंका गांधीजी, राहुलजींची
आणि खरगे साहेबांच्या या किमान 4 सभा व्हाव्यात अशी आम्ही विनंती केली आहे. काही जागांसंदर्भात मुद्दाम शिल्लक ठेवल्या जात आहे, म्हणजे दुसऱ्या पक्षातून नाराज असणाऱ्यांसाठी सुद्धा पर्याय ठेवला जात हा आहे, अशा पद्धतीची चर्चा राजकारणाची आहे. स्ट्रॅटेजी असते ती उघड करता येईल. अमरावती दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाने माजी आमदार अभिजित अडसूळ यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपचे माजी आमदार रमेश बुंदिले यांनी आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश केला. त्यामुळे दर्यापूर मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा रमेश बुंदिले यांचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात असताना महायुतीचे उमेदवार अभिजित अडसूळ यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयात झालेल्या पक्ष प्रवेशादरम्यान आमदार रवी राणा आणि युवा स्वाभिमान पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. पोलीसपर्यंत असताना खूप काही निधी आणला, जास्तीत जास्त कामं केले, विकासाच्या दृष्टिकोनातून माझे पाऊल उचलले. जनतासुद्धा त्या बाबतीत अगदी खुश होती. परंतु माझ्या या मधल्या पिरियडमध्ये आमच्याच विरोधात शिवसेना शक्ती गेली विनाकारण. आमचे युती असूनही आम्हाला तो मतदान केलं गेलं नाही. त्यामुळे माझा पराजय झाला 2019ला. आणि इतकं असूनही या असं कामं चांगले केलेले असताना सुद्धा होते. म्हणून यावेळेला जनता माझ्या मागे लागली होती. सर्वांच्या आग्रह असता मी सुद्धा यावेळेला अगदी 5 वर्षापासून प्रत्येक घरोघरी, प्रत्येक गावागावात आणि माझे गेलेलं आणि जे पराजय ते कामही केले आहे. आता हे कामं सर्व असताना मला ही तिकीट मिळणार, दर्यापूर मतदारसंघ माझ्याकरता सुटणार असं एक हमखास होतं. आणि त्याकरता मी सुद्धा यांच्या नवनीत राणाताई तसे रवी राणा यांनी जे कामं केले मागच्या 10 वर्षापासून पाहतो आहे, फार विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांचे कामं आहेत. पण जनतेच्या करता हे कामं होत आहेत आणि जनतेच्या सोयीकरता होत असतात. त्यामुळे मी सुद्धा यांच्या जे काही कामाच्या दृष्टिकोनातून विचार केला आहे की इकडे आपल्याला जर तिकीट मिळालं नाही तर मी आपला युवा स्वाभिमान पार्टीमध्ये येऊन परत जनतेची सेवा करण्याकरता मी अजून तयार आहे. काही नव्हतं आधी भाजपचे तिकीटचे प्रयत्न झाले, परंतु काही कारणास्तव ते नाही होऊ शकलं. त्याला काही आता आज त्यांचा प्रवेश झालेला आहे. उद्या आमची कोर कमिटीची बैठक होईल. त्या बैठकीमध्ये खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी उमेदवार कशा पद्धतीनं त्यांची उमेदवारी घोषित करायची की कशी नाही करायची त्या संदर्भात सुद्धा आमची कोर कमिटी पूर्ण त्याच्यावर चर्चा करणार आहे. आणि उद्या किंवा परवापर्यंत आम्ही त्यांच्या आज प्रवेश झाल्यामुळं 2 दिवसानंतर आम्ही कोर कमिटीची बैठक झाल्यावर कोर कमिटीने जे काही निर्णय ठरेल ते एकमतानं नंतर आम्ही ठरवू त्यांना उमेदवारी द्यायची किंवा नाही द्यायची. पण आज त्यांचा प्रवेश झालेला आहे. तुम्ही महायुतीमध्ये असून सुद्धा तुम्ही आहे की लोकसभेमध्ये नवनीत राणा कमळावर उभ्या होत्या आणि महायुतीचा मध्ये घटक पक्ष म्हणून युवा स्वाभिमान पक्षसुद्धा होता. त्यावेळेस मला असं आठवते की अभिजित अडसूळ असो की आनंदराव अडसूळजी असो यांना फार विनंती केली होती की महायुती धर्म पाळा, जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र या आणि एकत्र येऊन खऱ्या अर्थानं कमळ चिन्हावर भाजपची सीट उभी असताना, महायुतीची सीट उभी असताना त्या ठिकाणी त्यांना पाळण्यासाठी पूर्ण जे शेवटच्या टोकापर्यंत मेहनत केली. मला असं वाटतं त्यांनी महायुती धर्म पाळला नाही आणि आज अचानक ते दर्यापूरमध्ये उमेदवारी घेऊन येतात. हे मला असं वाटते की उद्या जर उमेदवार आम्ही दिला दर्यापूरमध्ये तर मैत्रीपूर्वक त्या ठिकाणी लढत होईल. मैत्रीपूर्वक आम्ही इलेक्शन लढू. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात भरला. तर आमदार ऋतुराज पाटील यांनी मोजक्या कार्यकर्त्यांना घेऊन निवडणूक अर्ज भरला आहे. अमल महाडिक यांच्याबरोबर खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, महेश जाधव, शौमिका महाडिक, नाना कदम उपस्थित होते. दक्षिण मतदारसंघातून उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी आम्ही इथं आलो आहे. इंडिया आघाडी, महाविकास आघाडी आणि त्यातीलच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज अधिकृत उमेदवारी निश्चितपणेनं मला मिळेल. आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे गेले 5 वर्ष प्रतिनिधित्व करताना निश्चितपणेनं प्रत्येक घटकाला आज आधार देण्याचं काम, न्याय देण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना केलेलं आहे.
आणि मला विश्वास आहे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील सर्व नागरिक आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पुन्हा एकदा संधी देतील आणि येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये चांगलं काम करण्यासाठी आज निश्चितपणे मला आशीर्वाद आज आमच्या सर्वच कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील नागरिकांचा मिळेल. कोणत्या मुद्द्यावर आज तुम्ही निवडणुकीला सामोरे जाता? हे नक्कीच गेले 5 वर्ष सातत्यानं अनेक विविध विकास कामं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना दक्षिण मतदारसंघामध्ये केलेले आहेत. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सेवा करायची संधी दक्षिण मतदारसंघातील सर्व नागरिकांनी दिली आणि मला विश्वास आहे जवळजवळ 750 कोटीहून अधिक कामं आज खऱ्या अर्थानं दक्षिण मतदारसंघामध्ये केलेले आहेत आणि विकासाचा मुद्दा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. नवीन संकल्पना आणण्याचा प्रयत्न केला, रोजगारच्या माध्यमातून असेल, आज विविध घटकांना मदतीची भूमिका असेल, विरंगुळा केंद्र असेल, अनेक युवकांसाठी ग्राउंडची त्यांना सुविधा असेल किंवा अभ्यासिका असेल, अशी अनेक कामं आहेत ती खऱ्या अर्थानं दक्षिण मतदारसंघामध्ये सातत्यानं करण्याचा प्रयत्न केला आणि ती जी वाट घालून देण्याचा प्रयत्न आज या 5 वर्षामध्ये केलेला आहे त्याला अजून प्रशस्त करण्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे मी नेहमी सांगत असतो दुसऱ्यांची रेष पुसण्यापेक्षा आपली रेष वाढली पाहिजे. ते काय बोलतात काय नाही बोलत मला वाटते जनता त्यांना उत्तर देईलच, पण मी चांगलं काम केलेलं आहे, चांगल्या विचारानं काम केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की जनता ही ताकदीनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं उभी राहील. एकीकडे 750 कोटींची कामे केलेलं आपण म्हणताय, तर अनेक विकास कामे परत गेल्याचं देखील आपण म्हटलेलं आहे. 70 कोटींची कामे परत गेलेली आहे दक्षिण विभागात. नक्कीच आपल्या सगळ्यांनाच माहिती की पहिले 2.5 वर्ष महाविकास आघाडी सरकार असताना अत्यंत चांगली कामं आम्ही करू शकलो आणि राहिलेल्या 2.5 वर्षामध्ये काटकसर करून लोकांना आधार देण्याचा प्रयत्न सातत्याने मी केलेला आहे. अनेक निधी आणण्याचा प्रयत्न केला, पण त्या निधीला आटकाठी घालण्याचा प्रयत्न महायुतीच्या वतीनं झालेला आहे. मी फार त्यांच्यावर बोलणार नाही, पण त्यातून देखील ज्या लोकांनी मला निवडून दिलं, ज्या लोकांनी मला आधार दिला, ज्या लोकांनी मला सहकार्य केलं, त्यांच्या सगळ्यांची सेवा करण्याची जबाबदारी आज निश्चितपणे माझी आहे आणि मग कुठलंही कारण न काढता आधी चांगल्या पद्धतीची कामं आज मी करू शकलो याचं समाधान आहे. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार माननीय अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज आज गुरुपुष्यामृताच्या शुभमुहूर्तावर भरलेला आहे. हजारोंच्या संख्येनं आज कार्यकर्त्यांनी उत्साहात वाजत गाजत नाचत आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे. यावरूनच येणाऱ्या 20 तारखेला अमल महाडिक पुन्हा एकदा या विधानसभा मतदारसंघात आमदार होणार याची प्रचिती आजच्या गर्दीवरून आपल्याला आली असेल. गेल्या 5 वर्ष या दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये दक्षिणच्या लोकांची फसवणूक झालेली लोकांना लक्षात आलेली आहे. विद्यमान असणारे जे आमदार आहेत त्यांनी 5 वर्ष कसलाही त्यांच्याशी संपर्क केलेला नाही, कुठल्याही त्यांच्या सुखदुःखात सहभागी झाले नाहीत. विकासाच्या नावानं नुसती पानं पुसण्याचं काम केलेलं आहे आणि मोठे मोठे होर्डिंग लावून लोकांची फसवणूक करण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून दक्षिणची जनता विद्यमान काँग्रेसचे आमदार आहेत त्यांना त्रस्त झालेले आहेत. त्यांच्या रणनीतीला, त्यांच्या शूर प्रवृत्तीला, त्यांच्या दृष्ट प्रवृत्तीला दक्षिणचे लोक कंटाळलेले आहेत आणि म्हणून गेल्या 2014 ते 19 या मतदारसंघामध्ये विकासाची गंगा आणणारे अमल महाडिक यांच्या पाठीशी दक्षिणची विधानसभेचे लोक सगळे उभा राहतील आणि प्रचंड मताधिक्यानं अमल महाडिक यांना निवडून देऊन पुन्हा एकदा महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणतील यामध्ये माझा विश्वास आहे. हे पहा, विकासाची कामं ही अनेक चालूच असतात. खंडपीठाचा प्रश्न आहे, अनेक वर्ष त्या ठिकाणी क्रीडांगण होणं किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज युवकांच्यासाठी, बेरोजगारीसाठी तिथं रोजगार निर्माण करण्यामध्ये विद्यमान आमदार अपयशी झालेले आहेत. काँग्रेसच्या आमदारांनी 2019ला एक जाहीरनामा इथं दाखवलेला होता. या जाहीरनाम्यामध्ये अनेक स्वप्न दक्षिणच्या युवकांना दाखवली होती की आम्ही रोजगार देऊ, IT पार्क आणू, क्रीडांगण करू, क्रीडा संकुल उभा करू. यातलं एकही काम ते करू शकलेले नाहीत. ही सगळी कामं अमल महाडिक करतील आणि नव्यानं अमल महाडिकांचा अजेंडा आहे तो आपल्याला या 8 दिवसामध्ये आपल्यासमोर. घर का सारा फर्नीचर दीमको और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है, कोई बात नहीं। अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित UPVC मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्ता पूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ। मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से। फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती। डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे।
बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। बुलढाणा विधानसभेची वारे वाहू लागलेले आहेत आणि विविध पक्षातील उमेदवारांनी पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी फिल्डिंग लावणं सुरू आहे। तर बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे आमदार संजय गायकवाड यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार याची उत्सुकता लागली होती, ती दूर झाली असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव जयश्री शेळके यांनी कालच मातोश्रीवर जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा AB फॉर्म सुद्धा देण्यात आला आहे। नाही, मी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची आणि प्रामुख्याने शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आणि शिवसेनेच्या सर्व प्रमुख नेत्यांची, ज्यामध्ये प्रामुख्याने मी उल्लेख करेल की आदरणीय सुषमाताई अंधारे, आदरणीय त्या ठिकाणी विनायकजी राऊत साहेब, आदरणीय मिलिंदजी नार्वेकर साहेब, त्याचबरोबर आदरणीय आमचे अंबादासजी दानवे साहेब, तसेच सन्माननीय पश्चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख अरविंदजी सावंत साहेब, आदरणीय आमचे नितीन बापू देशमुख, तसेच खूप आवर्जून मला उल्लेख करायचा आहे जे आमचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत आणि संपर्क प्रमुख नरेंद्रजी खेडेकर यांचा, की त्यांनी जी एक खूप मोठेपणाची भूमिका घेतली, सामंजस्याची भूमिका घेतली आणि खूप मोठं मन करत त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा या ठिकाणी उमेदवार निवडून आणायचा आहे हा ठाम निर्धार करत मला जी काही संधी दिली त्याबद्दल मी पक्षाच्या या सर्व सन्माननीय नेत्यांचे मनापासून आभार मानते। मी याआधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत होते आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्याही सर्व सन्माननीय नेत्यांनी, मग त्या ठिकाणी नानाजी पटोले असतील, त्याचबरोबर आदरणीय बाळासाहेब थोरात असतील, प्रामुख्याने आमचे मार्गदर्शक आदरणीय मुकुलजी वासनिक साहेब असतील, वडेट्टीवार साहेब असतील, ह्या सगळ्याच सन्माननीय नेत्यांनी सातत्याने एक पाठबळ देण्याची भूमिका घेतली आणि महाविकास आघाडीमधले मग राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शरद पवार साहेब असतील किंवा आदरणीय सुप्रियाताई असतील, जयंत पाटील साहेब असतील, ह्या सगळ्याच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या ठिकाणी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची ही आघाडीची जागा निवडून आणायचीच आहे असा ठाम निर्धार करत जो निर्णय घेतला आणि मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते। कोणता अजेंडा घेऊन तुम्ही निवडणुकीला समोर जाणार? एक लक्षात घ्या की या ठिकाणी बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये आणि महाराष्ट्रामध्येही महायुती सरकारने जे काही वातावरण सगळं गढूळ केलं आहे, कलुषित केलं आहे, जातीमध्ये एक द्वेष पसरवण्याचं काम केलं आहे, कुठेतरी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढलेला आहे, हे सगळं नाकारून येणाऱ्या काळामध्ये बुलढाणा विधानसभामध्ये मतदारसंघामध्ये सुद्धा हीच प्रवृत्ती आहे, गुंडशाही आहे, फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे आणि हुकुमशाही पद्धतीचं एक वातावरण या मतदारसंघामध्ये निर्माण करून या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची शांतता भंग करण्याचं काम मागच्या 5 वर्षामध्ये झालंय। ती शांतता आणि तो या मतदारसंघाचा सुसंस्कृतपणा पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याचं काम आम्ही महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी करणार आहोत। शिंदे गटाचे उमेदवार संजय गायकवाड आणि उभाटा गटाकडून तुम्ही कशी लढत पाहायला मिळेल आम्हाला? घोडा मैदान समोर आहे, मला असं वाटतं की पुढच्या काही दिवसात लढत पाहायला मिळेल आणि लढत जनतेचा कौल, जनतेच्या मनामध्ये काय आहे ते आपण सगळेजण जाणतात, त्याच्यामुळे मला असं वाटतं की लढत हा विषयच नाही आहे, सगळी जनता, सगळे मतदार, बंधू भगिनी सगळे हे महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत आणि सरळपणे मला महाविकास आघाडीचा विजय हा डोळ्यासमोर दिसतो।
प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत कागलचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार समरजित सिंग घाटगे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या या विधानसभेच्या निवडणुकीत समरजित सिंग घाटगे आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यात काट्याची टक्कर होत आहे. कागलमध्ये यावेळी फुले शाहू आंबेडकर यांचा विचार निवडून येईल असा विश्वास समरजित सिंग घाटगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितला. पुढचं व्यक्ती काय करते माझ्यावर तो लक्ष माझं ते नाही आहे, कारण जनतेने आता ही इलेक्शन आपल्या हातामध्ये घेतलेली आहे आणि त्याच्यामुळं जनतेचा आशीर्वाद, महाविकास आघाडीचे आमचे सर्व सहकारी जे आहेत इथं आहेत या सगळ्यांची साथ आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, कारण माझ्या पाठीशी कागल गडिंग्लज उत्तूरची जनता, महाविकास आघाडीचे नेते आणि सगळ्यात महत्त्वाचं जे त्यांच्यावर मागच्या वेळी होते महाराष्ट्राचे वस्ताद आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा माझ्यावर आशीर्वाद आहे, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं मी जेव्हा म्हणतो की आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या आशीर्वादामुळं आज 25 वर्षापैकी 21 ते 22 वर्ष मंत्रिपद त्यांच्याकडे होतं. अजितदादांनंतर सर्वाधिक मंत्रिपदं जर कोणी घेतली असेल तर कागलमध्ये मुश्रीफ साहेबांनी पवार साहेबांमुळं, आणि त्यांनी पवार साहेबांची साथ असं सोडून गेल्यामुळं, त्यांनी आपली निष्ठेची डील केल्यामुळं त्यांना रात्री झोप येत नाही आणि ते नसल्यामुळं मला असं वाटतं अशा चुकीचे वक्तव्य होतात. माझी त्यांना एवढीच विनंती आहे की टीका टिप्पणी चालू राहते, पण आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात शपथ घेऊन पालकमंत्री झाला, किमान 25 दिवस आपण पालकमंत्री आहात, तर कृपया तोपर्यंत आपण संविधानाला सन्मान करावं अशी माझी विनंती राहील. मी गुरुदक्षिण दिले, तुम्ही देवेंद्र फडणवीसच्या पाठीत खंजीर खुपसला. गुरुदक्षिणा दिलीचं गुरुवर पावशेर ठेवायचं नसते, बरोबर, आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं त्या गुरुदक्षिणा दिलीमध्ये पण आता त्यांनी परत आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा अपमान केला की बघा मी तुमच्यावर किती मोठं उपकार केलं, मी बघा तुमच्यासाठी किती किती सत्ता आणल्या. अहो साहेब, असं का बोलता? आपल्या वडिलांना कधी पावशेर आपण ठेवायचं असतं का? हे कागलचे संस्कार नाही आहेत. तर त्यांना मी विनंती करतो, कृपया करून असे काय तर शब्द वापरून कागल गडिंग्लज उत्तूरचा अपमान करू नका, ही त्यांना माझी परत विनंती. माझा प्रचार जनताच करणार आहे, कारण 5 वर्ष मी जनतेत आहोत, माझे सर्व सहकारी जनतेत आहेत. मला खास वेगळा प्रचार असं करायचं गरज नाही आहे. जनता आता प्रचार करते, जनतेचा प्रतिसाद चांगला आहे. आता मागच्या 2 सभेमध्ये मी बघितलं की इतक्या लोकांना बोलायचं की शेवटी माझंच भाषण 10 मिनटं झालं, आणि असं होणार आहे की माझंच भाषण सगळ्यात कमी आणि बाकी जनता. आज संध्याकाळी माननीय आमदार रोहित पवार साहेब पण मुरगुडमध्ये आहेत, रणजितदादांच्या अध्यक्षतेखाली आपण तो कार्यक्रम करतोय, आणि मला वाटतं की आणि त्यांच्या येण्याच्या आधीच सोशल मीडियावर विरोधी बाजूनी जे काय स्टेटमेंट सुरू झाले याच्यामध्ये अजून त्यांनी एक शब्द वापरला नाही, तर असे रिॲक्शन्स आहेत. तर आपण समजू शकता की जनतेचा कौल कसा आहे. शरद पवार यांची सभा घेण्याचा प्रयत्न असणार आहे का पुन्हा एकदा? 101% पवार साहेबच म्हटले की मी कागल आणि गडिंग्लजला 2 सभा घेणार. मी असा उमेदवार आहे त्याच्यासाठी वरून प्रोग्राम येतोय, मी मागतच नाही. मुश्रीफ साहेबांनी काही प्रश्न किंवा वरून कार्यक्रम करायचं नियोजन केला जातो, मी मागतच नाही. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. राष्ट्रीय व अंतर्राष्ट्रीय पर्यटन के विश्वसनीय नाम, दुनिया के किसी भी कोने में आरामदायी पर्यटन के किफायती पैकेजेस. रत्ना हॉलिडे टूर्स एंड ट्रैवल्स, इंडोनेशिया स्पेशलिस्ट टूर, जकार्ता स्पेशल पिक टू बीच, बाडूंग का कावा पुतिह लेक, और विश्व का सबसे बड़ा और ऊंचा बोरोबुदुर टेम्पल. बाली टूर, विश्व प्रसिद्ध वियतनाम, कंबोडिया, पुकेट, दुबई, श्रीलंका, थाईलैंड, मलेशिया एवं सिंगापुर. क्रूज टूर,
भूटान, यूरोप, जापान। एयर टिकट, वीजा, पासपोर्ट की चिंता छोड़िए। पर्यटन के ग्रुप पैकेजेस भी हम डिजाइन करते हैं। देश दुनिया का रहन सहन, खान पान, संस्कृति, ऐतिहासिक, धार्मिक, मानवीय महत्व समझना हो तो पर्यटन की इच्छा के साथ आज ही संपर्क कीजिए। राज 7499 544216, संदीप डोंगरे 9096 571117, अशोक माणिक 9021 676218, रत्ना हॉलिडे टूर्स एंड ट्रैवल्स 34 रमाई नगर, नारी रोड, नागपुर। ईमेल ratnaholiday10@gmail.com। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिलीप बापू धोत्रे यांच्या वतीने पंढरपूर ते नागपूर धम्म यात्रा काढण्यात आली। मंगळवेढा मतदारसंघातील हजारो बौद्ध बांधवांसोबत दीक्षाभूमीला जाऊन अभिवादन करण्यात आले। स्वतः दिलीप बापू धोत्रे भीमजयंती, बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी करीत असतात, तर दरवर्षीप्रमाणे दीक्षाभूमी धम्म सहलही आयोजित करत असतात। सर्व आमचे बांधव असतील, भगिनी असतील, वडीलधारी मंडळी असतील, या सर्व लोकांना हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी आम्ही दीक्षाभूमीला 14 ऑक्टोबरला गेलो होतो। पवित्र असा आपला धम्मचक्र प्रवर्तन दिन होता आणि त्यासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी दीक्षाभूमीच्या दर्शनाला गेलो होतो। नाही, या ठिकाणी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनता शून्य आहे। आपला माणूस कोण आहे, परका माणूस कोण आहे, कोण खरं बोलतोय, कोण खोटं बोलतोय, कोण लोकांसाठी काम करतोय, कोण काम करत नाही, या सर्व लोकांना माहीत आहे। त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी मी एका दगड फोडणारा पोरगा आहे, गरीब घरातला मुलगा आहे, शेतमजुराचा मुलगा आहे आणि या मतदारसंघातली जनता निश्चितपणे। काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते श्रीकांत जिचकार यांचे पुत्र यज्ञवल्किया जिचकार यांनी काँग्रेस पक्षाकडे काटोल विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी मागितली असून उद्या ते अपक्ष उमेदवार म्हणून काटोल येथे उमेदवारी अर्ज भरणार आहेत। महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी अद्याप जाहीर झाली नसल्यामुळे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार असे आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपले मत व्यक्त केले। काटोल नरखेड विधानसभेतून काँग्रेस पक्षाला तिकीट मागितलं आहे, पण अजून काही स्पष्ट झालं नाही आहे की अलायन्समध्ये ही सीट कोणाला सुटेल। जर ही काँग्रेस पक्षाला सीट सुटली नाही तर मी अपक्ष म्हणून इथून निवडणूक लढवणार आहे। तिथे खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या करण्यासारख्या आहेत, जसं बेरोजगारी खूप वाढलेली आहे, तर त्याच्यावर आमचे कामं चालू आहेत की कसं मुलांना रोजगाराशी जोडता येईल। आम्ही आजपर्यंत 6-7 हजार मुलांना रोजगाराशी जोडला आहे। तिथे शिक्षणाचा स्तर वाढवायची गरज आहे, तिथे आरोग्यसेवेमध्ये सुधार करण्याची गरज, भरपूर गोष्टी आहेत। अजून क्लिअर नाही झालं आहे, अजून सीट्स डिक्लेअर नाही झालं आहे, तर जरा आपण वाट पाहू। हो, पण अजून अलायन्समध्ये क्लिअर झालं नाही आहे, स्पष्ट झालं नाही की ही सीट कोणाला सुटेल। काँग्रेस पक्ष पण ही सीट मागतो आहे। जेबी मीडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय हिंद। आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी।